हॅलो दिव्या, माझं डायटिंग चालू आहे आणि आजच मी वडा खाल्ला, काय करू आता? अशा प्रकारचे कॉल्स मला अगदी रेग्युलरली येत असतात. खरं तर वेट लॉस जर्नी आणि त्यामध्ये सुद्धा डायटिंग करण्यामध्ये थोडंसं जरी चिटिंग झालं तर काही काही लोक खूप त्रस्त होतात, राईट? सो हे त्रस्त होऊन चिडचिड करणं, आपला स्ट्रेस वाढवणं यापेक्षा एक छोटीशी ट्रिक करा. तुम्हाला सुद्धा वेट लॉस करायचं आहे, कधीतरी सोशलायझिंग होतं, कधीतरी बाहेर खाणं होतं. सो जेव्हा केव्हा असे ओकेजन्स येतात त्याच्या आधीचं मील किंवा नंतरचं मील ह्याच्यामध्ये कॅलरीज आपल्याला ज्या आहेत त्या ऍडजस्ट करायच्या आहेत. कारण की सोशलायझिंग आणि आपल्या फ्रेंड्स बरोबर फॅमिली बरोबर टाइम स्पेंड करणं हे तर काही आपण थांबवू नाही शकत, राईट? आणि आम्ही जसं नेहमी म्हणतो तसं की वेट लॉस हा सस्टेनेबल असला पाहिजे, लाईफस्टाईल मॉडिफाय करणारा असला पाहिजे. सो जेव्हा केव्हा तुम्ही सोशलाइज करणार आहात त्याच्या आधी, म्हणजे समजा आज संध्याकाळी तुम्हाला माहिती आहे की मला माझ्या मैत्रिणींबरोबर जेवायला जायचंय, तर दुपारचं जेवण आहे ते एकदम हलकं, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही फक्त सॅलेड्स किंवा फक्त प्रोटीन्स घेऊ शकता, जेणेकरून तुमचा जो कॅलरी कन्झम्पशन आहे त्याला तुम्ही थोडंसं कंट्रोल कराल. किंवा मग दुपारच्या जेवणामध्ये असं काही झालं की जिथे तुम्हाला एखादं डेझर्ट खायला लागलं, तर मग रात्रीच्या जेवणामध्ये कार्ब्स जे आहेत ते अवॉइड करा. या छोट्याशा ट्रिकमुळे तुम्हाला जो वेट लॉससाठी येणारा जो स्ट्रेस आहे तो नियंत्रणात राहू शकतो आणि तुमचं सोशलायझिंग जे आहे ते सुद्धा कुठे हॅम्पर होणार नाही. तो पश्चाताप करण्यापेक्षा किंवा गिल्टी राहण्यापेक्षा ही छोटीशी ट्रिक करून तुमची वेट लॉस जर्नी जी आहे ती एकदम छान प्रकारे एन्जॉय करा. ह्यासारख्याच अजून खूप सगळ्या ट्रिक्स आणि तुमच्या पर्सनलाइज वेट लॉसमध्ये तुम्हाला काय, तुमचा माइंडसेट कसा चेंज करायचा ह्याचं जर का मार्गदर्शन हवं असेल तर आमच्या टीम जस्ट फॉर हार्टचा जो वेट लॉस प्रोग्राम आहे त्यामध्ये आजच एनरोल करा. खालती दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधून या प्रोग्रामबद्दल अधिक माहिती मिळवू शकता. धन्यवाद.